वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज अंबरीश वरद श्री भगवान वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची चरित्र चिंतन कथा। भगवंताचं चरित्र ऐकत असताना या उत्तरार्धामध्ये भगवंताचं जे सामाजिक कौटुंबिक राजकीय चरित्र आहे त्या चरित्राचा विचार आपण करतो आहोत। भगवंताचं वैवाहिक जीवन नेमकं कसं आहे याचा विचार करत असताना आत्तापर्यंत 5 विवाहाचा विचार आत्तापर्यंत आपण करून आलो। भगवंताचा रुक्मिणी मातेबरोबर झालेला विवाह, भगवंताचा सत्यभामा मातेबरोबर झालेला विवाह, भगवंताचा जांबवंतीबरोबर झालेला विवाह, भगवंताचा कालिंदीबरोबर झालेला विवाह आणि भगवंताचा मित्र वृंदेबरोबर झालेला विवाह। 5 पत्नी आणि त्यांचा संसार भगवान चालवत आहेत। सगळीकडे कुशलता, सामंजस्यता, एकसूत्रीपणा, धैर्य, शुद्धता, योग्य पद्धतीचं संयोजन, ह्या सगळ्या सद्गुणांचा आविर्भाव कृष्णचरित्रामध्ये आपल्याला दिसून येतो आहे। आघाद अशा पद्धतीची लीला या कृष्णचरित्रातून आपल्याला दिसून येते। बुद्धीचं वैभव म्हणून जे काही असतं ते सगळं वैभव कृष्णचरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी, ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा पहा। बुद्धीचं वैभव दुसरीकडे दाखविण्यामध्ये सामर्थ्य नसतं। इथं कृष्णचरित्रामध्ये काय बुद्धीचं वैभव असू शकतं हे कृष्णचरित्रामध्ये आपल्याला दिसून येतं। बुद्धीच्या ठिकाणी असलेला व्यापकपणा, बुद्धीच्या ठिकाणी असलेली शुद्धता, बुद्धीच्या ठिकाणी असलेली कुशाग्रता। आपण परवा एक शब्द बघून आलो, शतावधानी। एकाच वेळेस अनेक ठिकाणी लक्ष देणं, लक्ष ठेवणं, लक्ष असणं। जरा आणखीन बोलू, एकाच वेळेस अनेकांचं ऐकणं आणि एकाच वेळेस अनेकांवर लक्ष ठेवणं, याच्यामध्ये बुद्धीची कुशाग्रता फार असते। आमचे गुरुजी वैकुंठ गुरुवरी भाऊ सांगायचे, बुद्धीला धार चढली पाहिजे असं म्हणायचे ते। त्यामुळे बुद्धीच्या ठिकाणी असलेला गंज निघून जाणं, ती बुद्धी अशी कुशाग्र अशा पद्धतीची झाली पाहिजे। आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र पाहताना हा बुद्धीचा व्यापकपणा आपल्याला दिसून येतोय, ही बुद्धीची शुद्धता आम्हाला दिसून येते, ही बुद्धीची कुशाग्रता आम्हाला दिसून येते। बुद्धीबद्दल बोलत असताना एक संग्रह कशा पद्धतीचा श्लोक आहे रुक्मिणी संयवरामध्ये, त्याच्यावर फार चांगलं भाष्य केलेलं आहे, फार गोड श्लोक आहे। श्लोक कोणाला पटेल कोणाला न पटेल, पण श्लोक फार चांगला आहे, ऐकून घ्या। श्लोकाची भाषा अशी आहे, आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषतः परबुद्धी विनाशाय स्त्रीबुद्धी प्रलयावहा। शास्त्रकारांनी दिलेला श्लोक आहे। मी म्हटलं म्हणून कोणाला पटेल कोणाला न पटेल, पण श्लोक चांगला आहे। संस्कृत नाही लक्षात आलं, त्याच्यावर केलेलं रुक्मिणी संयवरामध्ये एकनाथ महाराजांचं भाष्य सांगतो। एकनाथ महाराजांनी त्याच्यावर भाष्य असं सांगितलं आहे, आपुली बुद्धी ते हितासी 1, गुरुबुद्धी त्याहुनी विशेष 2, परबुद्धी विनाशाशी 3 आणि मूळ प्रलयाशी स्त्रीबुद्धी 4, अशा 4 गोष्टी सांगितल्या। पहिला मुद्दा सांगत असताना आत्मबुद्धी हितार्थाय, मानवी जीवनाचं कल्याण, मानवी जीवनाचं हित हे शोधण्याकरिता आत्मबुद्धी प्रवृत्त झाली पाहिजे। स्वबुद्धीने तो निर्णय घेता आला पाहिजे। स्वबुद्धी कल्याणाचा निर्णय घेण्याकरता प्रवृत्त झाली पाहिजे। आपलं कल्याण कशात आहे हे आपल्याला कळाल्याशिवाय त्या कल्याणाच्या गोष्टीमध्ये मनुष्य प्रवृत्त होत नाही। त्यामुळे आपल्या जीवनाचं कल्याण कशामध्ये आहे, आपल्या जीवनाचं कल्याण याच्यामध्ये आहे किंवा आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरता माणसाची प्रवृत्ती होण्याकरिता आपल्या जीवनाचं कल्याण करून घेणं गरजेचं आहे हे वाटणं, ही त्याची पहिली पायरी आहे। नाही का लक्षात आलं? पहा, मी अनेकदा विनोदाने बोललो आहे आपल्याला, ते पुन्हा एकदा उद्धृत करून पुढे जातो। ज्ञान होण्याकरिता आपल्याकडं अज्ञान आहे हे कळायला पाहिजे का नको?
ज्ञान करून घेण्याकरिता आपल्याकडं अज्ञान आहे हे कळालं पाहिजे. म्हणजे ज्ञानोदय निर्माण होण्याकरिता आपल्याजवळ अज्ञान आहे हे जाणीव होणं ही ज्ञानोदयाची पहिली पायरी आहे. पहिली पायरी आहे. ज्ञानाची पहिली पायरी काय तर आपल्याजवळ अज्ञान आहे हे कळणं हीच ज्ञानाची पहिली पायरी. नाही लक्षात आलं? आणखीन सोपं बोलतो. अनेकदा बोललोय आपल्याला कळण्याकरिता आपल्याला कळत नाही हे अगोदर कळालं पाहिजे. आता कळालं का? हां, आपल्याला कळण्याकरता आपल्याला कळत नाही हे अगोदर कळालं पाहिजे. ज्याला आपल्याला हे कळत नाही हेच कळत नसेल तर त्याला कितीही सांगून उपयोग होत नाही. त्याला आपण कितीही सांगा, अरे बाबा हे असं करू नको, तो म्हणतो तुम्हाला काय कळतं याच्यातलं, आपल्यालाच म्हणतो तो. असं करू नको म्हटलं तर चालत नाही. आपल्याला याच्यातलं अहो मला सांग. आता आमच्याकडे तुम्हाला जास्त अनुभव असेल नसेल पण आम्हा भजनी मंडळ कीर्तनकार मंडळी यांना खूप फार अनुभव आहे. आता इथं बोधले भाऊ आहेत, त्यांना माहिती आहे भजनातलं. रोज प्रत्येक शनिवारी भजन करतात. काय असतंय भजनामध्ये, आता एखाद्याचा स्वर चुकला तर मग ज्याला कळतं त्याच्यातलं त्यानं जर सांगितलं ना अहो तुमचा ते स्वर चुकला, तो म्हणतो वा वा तुमचं नीट बघा, नाही का. म्हणजे त्याला स्वर चुकला हे जर त्याला माहीत नसेल तर तो स्वर चुकला हे कळून जर घेण्याकरिता अगोदर माझा स्वर चुकला हे कळालं पाहिजे का नको. ते जे पेटीमध्ये काळी 2 काळी 3 काळी 4 काय असेल ते सगळे स्वर असतात त्याच्यामध्ये आपलं भजन जर काळी 2 मध्ये चाललेलं असेल आणि एखादा जर काळी 3 मध्ये ओरडायला लागला असेल, मी ओरडायला लागला मुद्दाम म्हणलं, हां, नाहीतर बऱ्याचदा भजनात ओरडतातच. का ओरडतात कुणास ठाऊक. इतकं जोरामध्ये कधी कधी भजन करतात आणि त्यात जर नवीन माईक सिस्टीम असेल मग त्या दिवशी शेजार पाजाराला झोपच लागू देत नाही ते. ठीक आहे, भजन करत असताना त्या भजनाचा एक विशिष्ट स्वर आहे. त्या स्वरामध्ये जेव्हा भजन चालतं तेव्हा ते गोड लागतं कानाला, ऐकायला आपल्याला कानाला गोड लागतं. पण हे या भजनामध्ये माझा स्वर चुकलाय हे कळाल्याशिवाय माझा स्वर कोणता बरोबर आहे हे कळण्याची प्रवृत्ती येत नाही. अगोदर माझं चुकलंय हे मला कळालं पाहिजे. माझी चाल म्हणत असताना माझी चाल चुकली आहे हे कळाल्याशिवाय कोणती चाल बरोबर आहे हे सांगणार कसं आम्ही. एखादा सिद्धांत बोलताना एखादा प्रवचनकार चुकल्यानंतर त्या सिद्धांत माझा चुकलाय हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा सिद्धांत बरोबर कोणता आहे याच्याकरता शोधाकरता प्रवृत्ती होईल. मी आपल्याला एक सूक्ष्मता सांगतो म्हणजे नीट लक्षात घ्या. मुमुक्षुत्व, साधकत्व, जिज्ञासत्व ही अवस्था जीवनातली सगळ्यात महत्त्वाची अवस्था आहे. मी काय बोलतोय ऐका. 3 अवस्थेंचा विचार आपल्याला तत्त्वज्ञानाने केला आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे त्याला. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले असे जन, अशी भाषा आहे. याच्यामध्ये एक माणसाचा प्रकार सांगितला आहे पामर, दुसऱ्या माणसाचा प्रकार सांगितला आहे मुमुक्षू आणि तिसरा माणसाचा प्रकार सांगितला आहे मुक्त. ऐका, मुक्त, मुमुक्षू आणि पामर मूळ प्रकार एवढेच. याच्यामध्ये तुम्ही कितीही प्रकार वाढवले तरी त्याला काही अडचण नाही. एक असतो पामर, एक असतो मुमुक्षू आणि एक असतो मुक्त. आता पामराचं लक्षण काय, मुमुक्षूचं लक्षण काय आणि मुक्ताचं लक्षण काय, ही लक्षणं आपल्याला. पामराचं लक्षण सांगत असताना आपल्याकडे तुकाराम महाराजांनी प्रमाण असा दिलाय, स्मरण तो त्यांचे त्यासी नाही, याला म्हटलं जातं पामर. स्मरण तो त्यांचे त्यासी नाही, यातला त्यांचे आणि त्यासी हे दोन्ही शब्द खूप महत्त्वाचे आहेत. मी कशाकरता सांगितलंय, आत्मबुद्धी हितार्थाय मला इथं बोलायचं आहे. आणि मी हे कशाकरता सांगायला लागलोय, बुद्धीचं कौशल्य काय असतं हे श्रीकृष्ण चरित्रामध्ये पाहायला मिळतं. काय बुद्धीची व्यापकपणा असतो, बुद्धीची कुशाग्रता काय असते हे श्रीकृष्ण चरित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आत्मबुद्धी, पामराचा विचार सांगताना आपल्याकडे असं सांगितलंय, स्मरण तो त्यांचे त्यासी नाही. स्वतःचं स्वतःला ज्याला कळत नाही त्याला पामर असं म्हटलं जातं. मी कोण आहे हेही याला ज्याला जाणीव नाही त्याला पामर असं म्हटलं जातं. मुक्त कोणाला म्हटलं जातं, ज्याला काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही त्याला मुक्त म्हटलं जातं. नीट ऐका, ज्याला कळत नाही त्याला पामर म्हटलं जातं आणि ज्याला कळाल्यानंतर काही कर्तव्य शिल्लक राहत नाही त्याला मुक्त म्हटलं जातं. आणि या दोन्हीच्या मध्ये जो असेल ना त्याला मुमुक्षू म्हटलं जातं. आता सांगतो ते खुलासा करतो म्हणजे कळेल. गुरुवर्य दादा एक उदाहरण द्यायचे याला. आता ही जुनी मंडळी आहेत त्यांनी अनेकदा ऐकलं असेल. दादा उदाहरण द्यायचे याला. काय द्यायचे आमचे दादा उदाहरण, आपल्याकडे मासे पकडणारे लोक असतात बघा, ते जाळं टाकून मासे पकडतात. मासे पकडण्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. जाळं टाकलं जातं, पुन्हा ते डॉक्टर
असू द्या, तुम्ही पिंपळगावला जास्त जाता त्यामुळे तुम्हाला डॅमची माहिती जास्त आहे, मासे कसे पकडायचे तिचे. मासे पकडण्याची पद्धत आहे. आणि मग ते जाळं लावलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काही मासे अडकले आणि अडकल्यानंतर ते जाळं असं वर खडकावर घेऊन आल्यानंतर तो कोळी घेऊन आल्यानंतर त्यामध्ये माशाचे 3 प्रकार दिसून येतात. काही मासे असे असतात की त्या कोळ्याची डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत त्या जाळ्यातून निघतात आणि पुन्हा पाण्यामध्ये उडी टाकतात. असे काही मासे असतात, असे पटदिशी उडी टाकणारे असतात. काही मासे असे असतात ते खाली मान घालून पडलेले असतात. ते म्हणत असतात मार खा काही कर, मला काही घेणं देणं नाही, मान पडलेले असतात. आणि काही मासे असे असतात की त्या जाळ्यातून बाहेर पडण्याकरिता धडपड करत असतात. बघा, इकडे एकदा बघतात तिकडून काही मिळतंय का जागा, इकडून काही जागा मिळते का, अशी सारखी धडपड करत असतात. लक्षात आले हे 3 पद्धतीचे मासे. आता नीट ऐका, काही मासे जाळ्यामध्ये अडकल्यानंतर या जाळ्यातून कोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत पुन्हा अनेक पटदिशी आपापल्या सोच ठिकाणी जाणं, पाण्यामध्ये उडी मारणं, हा एक माशाचा प्रकार. एक मासा खाली मान घालून पडलेला आहे, त्याला काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे, हा दुसरा माशाचा प्रकार. आणि तिसरा याच्यातून बाहेर पडण्याची धडपड करतोय, वेगवेगळे प्रयत्न करतोय. एकदा इकडं जाऊन बघतो, एकदा तिकडं जाऊन बघतो, एकदा इकडं जाऊन बघतो, पण त्याला मार्ग लवकर सापडत नाही, असा एक माशाचा प्रकार. बरोबर आहे. आता याच्यामध्ये ताबडतोब पाण्यामध्ये उडी टाकणारा जो मासा आहे त्याला मुक्त म्हणा. तो ताबडतोब लगेच आला, काही संबंध न लावता पुन्हा स्वस्थितीमध्ये निघून गेला, याला मुक्त म्हणा. आता दुसरा खाली मान घालून पडलेला असतो, त्याला काही घेणं देणं राहिलेलं नसतं, तो काही बघत नसतो, त्याला पामर म्हणा. त्याला काही माहीत नसतं, काही माहीत नसतं प्रवचन काय, त्याला काही माहीत नसतं, काही नाही काही नाही. अहो, मला परवाच्या दिवशी इथं एका ठिकाणी मी गेलो, एक माणूस मला भेटला आणि तो म्हटला महाराज कसं काय तुम्ही आलात, मलाच एकदम विचारलं त्यांनी. मी म्हटलं अहो प्रवचन चालू आहेत. कुठं चालू आहेत? मी म्हटलं अहो सगळ्या बार्शीला माहिती आहे भगवान नंतर, आपण कधी जात नसतो तिकडं. वा, हे पामर, काही माहीत नाही त्याला, भगवंत मंदिर माहीत नाही, प्रवचन माहीत नाही, त्याला काही माहीत नसतं. एक आणि एक मासा असा असतो की त्या जाळ्यातून असा धडपड करत असतो, एकदा इकडं जा एकदा तिकडं जा, काहीतरी करून मला याच्यातून बाहेर पडायचे अशी तीव्रता त्याला असते, त्याला मुमुक्षु म्हणा. हा तिसरा प्रकार. मी का सांगायला लागलो हे, याच्यामध्ये जरतरी देखे गुंतले संसारी, स्मरण तो त्यांचे त्याशी नाही. आपल्याला स्मरण नसलेला जो आहे तो पामर आहे, मुक्त झालेला आहे, त्याला काही कर्तव्य राहिलेलं नाहीये, तो मुक्त आहे. आणि धडपड करणारा जो आहे त्याला मुमुक्षु आहे. त्या मुमुक्षुला कल्याणापर्यंत जाण्याकरिता ज्या बुद्धीचं साह्य लागतं, तत्वज्ञाने सांगितलं आत्मबुद्धी हितार्थाय. त्याची बुद्धी त्याला साह्य झाल्याशिवाय त्या मुक्त अवस्थेपर्यंत तो पोहोचणार नाही. साधकाचं वर्णन करत असताना साधनाचा स्वीकार करून साध्य अवस्थेपर्यंत पोहोचण्याकरता अखंड प्रयत्न करणारा जो असतो त्याला साधक असं म्हटलं जातं. हा अखंड प्रयत्न करणारा, आत्मबुद्धी हितार्थाय, माझं हित याच्यामध्ये आहे, याच्याकरता प्रयत्न करणारा एक वर्ग आहे. दुसरा प्रकार आम्हाला सांगितला गुरुबुद्धी. विशेषतः गुरुबुद्धी, सद्गुरूंची बुद्धी ही आपल्या जीवनाकरता विशेष स्वरूपाने काम करत असते, आपल्या जीवनाला विशेष स्वरूपाचा आकार देत असते. परबुद्धी विनाशाय, ज्याला याच्यातलं कळत नाही अशा लोकांचा विचार घेणं परबुद्धी विनाशाय. ज्या त्या क्षेत्रातलं ज्या त्या लोकांना कळणारं मार्गदर्शन पाहिजे, ज्या त्या क्षेत्रातलं मार्गदर्शन पाहिजे. आपल्याला ज्यातलं कळतंय त्यालाच ते विचारलं पाहिजे. मी तर अनेकदा सांगत असतो, समजा सर इथं आहेत माझ्यासमोर, जगदाळे सर, त्यांना मराठीचं चांगलं जमतं, त्यामुळे मराठीतला एखादा विषय मला अडला तर मी त्यांना विचारला पाहिजे, त्यांना ते आवडेल, त्यांना त्या शिक्षण क्षेत्रातलं त्यांना चांगलं माहिती आहे. दादा इथं आहेत, त्यांना व्यापारातलं चांगलं माहिती आहे, त्यांना ते विचारावं. व्यापारी माणसाला व्यापारातलं विचारावं, शिक्षण क्षेत्रातल्या माणसाला शिक्षणाचं विचारावं. मी प्रवचन कराय, मला कशातलं विचारावं, ज्ञानेश्वरीतलं गाथ्यातलं विचारावं. मला लोक विचारतात महाराज तुमचं लग्न, काय गरज आहे तुला, किती मुलं तुम्हाला महाराज, काय गरज आहे तुला ती सगळी, काय संबंध, काय त्याचा विषय, त्याचा आपला विषय येत नाही. माझा विषय जर ज्ञानेश्वरी आणि गाथा असेल तर मला तुम्ही त्यातलंच विचारलं पाहिजे. परबुद्धी विनाशाय, नको त्या माणसाचा सल्ला आम्ही घ्यायला गेलो तर शास्त्र सांगतं विनाशाय. स्त्री बुद्धी प्रलयावहा, या सगळ्या सूत्राचा अर्थ सांगत असताना बुद्धीचं वैभव भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये काय आहे आपल्याला दिसून येतं. एक कुशाग्र बुद्धी, शुद्ध बुद्धी, व्यापक बुद्धी,
समयसूचकता म्हणून जे आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. ऐका, समयसूचकता. मला उत्तरार्धामध्ये फक्त भगवंताच्या गुणांचं वर्णन करायचं आहे, लीला सांगायत बसायचंच नाही आहे आपल्याला. आपण सगळं ऐकलं गेल्या वर्षी भरपूर. समयसूचकता कशी असते? एका घरामध्ये राहत असताना एकत्रित कुटुंब पद्धती जर असेल तर एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये राहत असताना कशा पद्धतीने कुटुंब हाताळता यावं याला लागणारी समयसूचकता कृष्णचरित्रामध्ये दिसून येते. आपल्याकडे गमतीने कृष्णचरित्रात एक कथा सांगितली जाते. काय नाही म्हणे, एकदा काय झालं, रुक्मिणी आणि सत्यभामा अशा दोघी समोर होत्या आणि दोघी समोर होत्याने एकदम रुक्मिणीने विचारलं, का हो आता आम्ही तिघी चौघी पाच, खरं सांगा म्हटले, तुम्हाला याच्यामध्ये कोण सगळ्यात जास्त जवळचं वाटतंय, कोणाबद्दल जास्त प्रेम आहे? आली का पंचायत? मला सांगा किती कठीण आहे हे. आता भगवान होते ते, तुम्हाला काय वाटतंय माझ्याबद्दल, माझा अधिकार काय वाटतंय? रुक्मिणीने विचारलं, मी कोण वाटते? सत्यभामीने विचारलं, मी कोण वाटते? ह्या दोघी समोर एकमेकाच्या समोर बोलायला लागल्या. सत्यभामीने विचारलं, माझं स्थान नेमकं या घरामध्ये काय आहे सांगा. बघा तुम्ही घरामध्ये कधी कधी विचारलं का काय आहे नेमकं मला मान, मी आल्यापासून असंच किती वर्ष झाले. एका घरात तर गेलो भांडणं मिटवायला, त्या बाईंनी सांगितलं, महाराज मी होते म्हणून यांच्याबरोबर. काय सर बोलला तुम्ही, टिकली. नाहीतर काय यांच्या घराचं लाड झाला असतं संसाराचं, काय मी आयुष्यभर असंच काढलं. म्हणून ती सत्यभामा बोलायला लागली, माझं काय स्थान, संसार काही चुकलं नाही हो कोणाला. बघा तुम्ही गंमत कशी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सत्यभामीने विचारलं, या घरामध्ये माझं काय स्थान आहे सांगा. रुक्मिणीने विचारलं, माझंही सांगा काय स्थान आहे, माझं या नेमकं मग घरामध्ये काय आहे, मला काहीतरी सांगा काय आहे. भगवंताला वाटायला लागलं आता पंचायत आली, कोणतं कोणाला स्थान सांगावं, कोणीतरी नाराजच होणार आहे. भगवान एवढे बुद्धिमान. भगवंतानी सत्यभामेकडे पाहिलं आणि सांगितलं, सत्यभामे तुला खरं सांगू का, तू या घरामध्ये साखरेसारखी आहेस. साखरेला जेवढं महत्व आहे ना तेवढं महत्व तुला आहे म्हटलंय. गोड आहेस, साखरेसारखी आहे. काय सत्यभामेला मुळातच रूपाचा अहंकार तिला, आणि त्याच्यामध्ये ही साखर मिळाली, इतकी गोड आहे म्हणून सांगितलं. रुक्मिणीने विचार केला, मग आता साखरेच्या पुढं काहीतरी असलं पाहिजे म्हणून रुक्मिणीने विचार, त्याचं झालं, माझं काय, मी कोण आहे? भगवंतांनी सांगितलं, तू या घरामध्ये मिठाचं स्थान आहे, मिठेसारखं. काय बरं वाटेल का रुक्मिणीला? रुक्मिणी विचारलं, मीठ? सत्यभामा म्हणजे कोण? साखर. रुक्मिणी म्हणजे मीठ. रुक्मिणीची रागानं नाराज होऊन गेली. म्हणजे ते रागानं कसा बायका जातात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे काही वेगळं सांगायची गरज नाही. ते बघूनच आपण इथं प्रवचनाला येऊन बसतो. ती जी रागानं निघून गेली, भगवंताच्या लक्षात आलं, भगवंताला माहीत होतं कोणतरी नाराज होणार आहे. सत्यभामा आनंदित झाली, रुक्मिणी रागानं निघून गेली. भगवान रुक्मिणीच्या मागं जातात. रुक्मिणी, अगं रुक्मिणी, नाही नाही मला बोलायचं नाही, बघा तिकडं. भगवान म्हटलं, अगं तसं नाही तसं नाही, थांब. नाही नाही, मीठ थोरली मी, हरण करून घेऊन आलात. तो माझा भाऊ रुक्मिणी द्यायला तयार नसताना सुद्धा मी काय काय केलं तुमच्याकरता. सुदेव नावाच्या ब्राह्मणाला पाठवून तुमच्याकडे पत्र पाठवलं. तुमच्याकरता मी माझं सगळं जीवन समर्पित केलं. मी माझ्या भावाचा, माझ्या सगळ्या भागाचा, सगळ्याचा विरोध पत्करला. आणि मी थोरली घरात असताना, आणि ही काय म्हणतात त्याला, पाठीमागून आली आणि वा वा वा. म्हणी कशा पाठ करून ठेवलेल्या आहेत आपण. पाठीमागून आली तिकड झाली. काय ते सत्यभामेचं, आणि तिला मात्र तुम्ही सांगता साखर आणि मला मात्र म्हणता मीठ. भगवान म्हटले, अगं तसं नाही नाही, बोलूच नका. हो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की भगवान जर इतकं मागं लागत, आपलं काय होत असेल घराघरामध्ये. भगवान म्हणायचे तसं नाही. नाही नाही, भगवान जेवटी जवळ गेले. रुक्मिणी, ऐक तरी, अगं मला साखरेपेक्षा सुद्धा दुसरे कोणतं नाव तुझ्याकरता घेता आलं नसतं का? आलं असतं ना, पण तरी मी तुला मीठ म्हटलो का? तुला माहित आहे का मिठाचं महत्व काय आहे? अगं एक लक्षात ठेव, एखाद्या वेळेस जेवणामध्ये साखर नसली तरी चालते. पुढे बोला आता. बायकाला सगळ्याला माहित आहे, मीठ नाही ते जेवण लागेल का व्यवस्थित? अगं त्याच्याकरता मीठ नसेल तर त्या जेवणामध्ये अर्थ नाही. म्हणून मी म्हणतो, एखाद्या वेळेस साखर नसली तरी चालेल, पण मीठ पाहिजे. आलं का लक्षात? बघा आता, याला म्हणायचं भगवान.
साखर नसली तरी चालेल, सत्य बाबा असली काय नसली काय मला तिच्याशी काही घेणं देणं नाही, पण मीठ असल्याशिवाय माणसाच्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. तसं माझ्या संसाराला मीठ म्हणजे तू आहेस. याला म्हणायचं कृष्ण परमात्मा. हे भगवान श्रीकृष्ण परमात्मा बुद्धीचं कौशल्य बघा. म्हणून मी पहिल्या दिवशीच बोललो, आपल्या जीवनाशी कसं निगडीत चरित्र आहे तुम्ही बघा. भगवान किती वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतायत हे सगळं घर. कुशाग्रता भगवंताची, भगवंताचा हा सगळा संसार सुरू आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या सांसारिक घटना सांसारिक पातळीवर भगवान हाताळतायत. पण हे सगळं करताना सुद्धा या सगळ्यापासून नामानिराळा राहण्याची वृत्ती भगवंताची तेवढीच एकमय आहे. सगळ्यात असून नसल्यासारखं राहणं. पद्मपत्र मीमांभसा हे जे भगवद्गीतेचं वचन आहे, अलिप्त कमळ जळी जैसे, ही जी तुकोबारांची भाषा आहे, हे केवळ श्रीकृष्ण परमात्म्याला जमलं. एक अभंग आहे बघा, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण सांगतो, इतका अभंग गोड आहे. अनंत ब्रह्मांड उदरी हरे हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे नकळे कानोभाचे कोडे. आणि या अभंगाची शेवटची भाषा अशी आहे, तुका म्हणी नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. हे शब्द लक्षात घ्या. तुका म्हणे नटधारी, माझा मुद्दा इथे येतोय, नटधारी पण भोग भोगुनी ब्रह्मचारी. किती एकमेका ह्या दोन वाक्यामध्ये दोन शब्दामध्ये किती विरोध आहे. मराठी भाषेमध्ये भोग भोगुनी हे एक बाजूला घ्या आणि ब्रह्मचारी हे दुसऱ्या बाजूला घ्या. खरं तर भोग भोगुनी याच्याजवळ ब्रह्मचारी शब्द कधी बसू शकत नाही आणि ब्रह्मचारी या शब्दाजवळ भोग भोगुनी हा शब्द कधी बसत नाही. पण तुकाराम महाराजांच्या वाङ्मयाचं कौशल्य असं आहे, भोग भोगुनी ब्रह्मचारी हे दोन्ही शब्द एकत्रित आणले तुकाराम महाराजांनी. फक्त हे शब्द कोणाकरता आणलेले आहेत, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण परमात्मा. कर्म करूनही त्या कर्माचा कोणताही संबंध जीवनाशी न ठेवणारे श्रीकृष्ण परमात्मा. मी अनेकदा एक ज्ञानेश्वरी की ओवी सांगत आलोय, आपण ऐकत आलाय. तैसा कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद माणसाला बंधनामध्ये अडकवित असतो. कर्म करताना कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद बाजूला टाकून कर्म करत असाल तर ते कर्म आम्हाला नैष्कर्म्यापर्यंत घेऊन जातं. ही वृत्ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अगदी अंगी बाळगलेली वृत्ती आहे. एकदा तिथून आल्यानंतर पुन्हा फिरून तिथं त्याबद्दल आसक्ती दाखवत नाहीयेत. मला सांगा, आजही भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये राज्य करत आहेत, हस्तिनापूरला जात आहेत, मथुरेकडे पाहत आहेत, गोकुळातले लोक कृष्णाची वाट बघतायतच तरी का नाही. पण भगवान काही गेले का तिकडं. एकदा तिथून बाजूला आल्यानंतर तिथलं ममत्व न धारण करता पुढं कार्य करण्याकरता प्रवृत्त होणं हे श्रीकृष्ण चरित्र आम्हाला शिकवितं. कुठंही न गुंतणं हे श्रीकृष्ण चरित्र आम्हाला शिकवितं. त्यात राहूनही त्याच्यापासून बाजूला राहणं. सुरेश भट्टांची गझल सांगितली जाते ना, सर्व रंगात रंगोनी रंग माझा वेगळा, सर्व गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा. सुरेश भट्टांची सांगितली जाते आपल्याकडे गझल. सर्व गुंत्यात गुंतोनी पाय माझा मोकळा. गोकुळामध्ये गुंतून, मथुरेमध्ये गुंतून, द्वारकेमध्ये गुंतून, हस्तिनापूरमध्ये गुंतून पाय माझा मोकळा. हे श्रीकृष्ण चरित्र आहे. म्हणून श्रीकृष्ण चरित्राबद्दल बोलताना तुकाराम महाराज सांगतात, नटधारी आणि भोग भोगुनी ब्रह्मचारी. कर्तृत्व करूनही त्या कर्तृत्वाचा लेश आपल्या ठिकाणी न धारण करणारा हा श्रीकृष्ण परमात्मा. आत्मतत्वाच्या ठिकाणी त्याचा काही संबंध नाही अशी जाणीव ठेवणारे श्रीकृष्ण परमात्मा. हे करत असताना वेळ प्रसंगी त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्याची अवस्था ठेवणारा श्रीकृष्ण परमात्मा. आणि म्हणून एक बुद्धीची कुशाग्रता दाखवत असताना, बुद्धीचं वैभव दाखवत असताना, बुद्धीची व्यापकपणा दाखवत असताना कोणत्याही पद्धतीने कुठल्याही क्षणी आपण केलेल्या कृत्यातून दुर्बुद्धीचा प्रादुर्भाव समाजामध्ये होणार नाही याची अखंड काळजी घेणारी श्रीकृष्ण परमात्मा. अखंड. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. अगदी ऐकण्यातला अभंग आहे सगळ्यांच्या. आणि म्हणून हा सगळा प्रवास चालत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी असलेल्या बुद्धीबद्दल बोलत असताना, तेवी सत्स्वरूपी रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. केशी हंता हे म्हणत असताना अर्जुना असा घ्यायचा आहे अर्थ इथं. तेवी अर्जुनाच्या संबंधाने बोलणारा हा श्रीकृष्ण परमात्मा ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता,
त्याला सत्वशुद्धी महन असं कोण सांगायला लागला? केशीहंत. केशीहंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. तुम्ही चरित्र गेल्या वेळेस ऐकलंय, फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जातो. अर्जुनाला भगवंतांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भगवद्गीतेच्या माध्यमातून उपदेश करताना माणसाच्या ठिकाणी बुद्धी कशी असावी हे सांगताना भगवान सांगतात, तेवी सत्स्वरूपी रुचलेपणे 1, बुद्धी जे ऐसे अनन्य होणे 2, ते सत्वशुद्धी म्हणे केशीहंता 3. आता कसं करायचं बघा. ज्ञानेश्वरीमध्ये गेल्यानंतर, घरी गेल्यानंतर ही ओवी वाचा. या ओवीचा अन्वय सांगतो म्हणजे आपल्याला भगवंतांनी केलेला अर्जुनाला बुद्धीच्या संबंधाने कसा उपदेश आहे तो लक्षात येईल. तेवी सत्स्वरूपी रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे त्याची सत्वशुद्धी इथपर्यंत चला. तेवी सत्स्वरूपी रुचलेपणे म्हणजे सत्व या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा, निर्गुण निराकार असलेलं निरवय असलेलं ब्रह्मतत्व. त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी बुद्धी अनन्य पद्धतीने राहणं आणि राहता राहता बुद्धीच्या ठिकाणचं बुद्धित्वही निघून जाणं आणि मग एकच असलेल्या निराकार वृत्तीमध्ये जीव पोहोचणं, यालाच खऱ्या अर्थानं सत्वशुद्धी म्हण असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. ते मी म्हणे केशीहंता शब्दसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी इथं वापरत असताना श्रीकृष्णाला असा सांगितलाय. तो कसा आहे? केशीहंता. हंता या शब्दाचा अर्थ मारणारा. हंता या शब्दाचा अर्थ मारणारा. कोणाला? केशी नावाच्या दैत्याला मारणारा. आपण अनेकदा ऐकलं चरित्र. भगवंतांनी केशी नावाच्या दैत्याला मारलं. म्हणजे तो केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपामध्ये गोकुळामध्ये आला. कथा आपल्याला माहीत आहे. घोड्याच्या रूपामध्ये गोकुळामध्ये आला आणि घोड्याच्या रूपामध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्याकरता तो घोडा झाला आणि तो घोडा नाचायला लागला. नाचणारा घोडा बघण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरातून बाहेर पडायला लागले. यशोदेनी पाहिलं हा कुठं बाहेर चाललाय म्हणून बाहेर चाललेल्या कृष्णाला असं ओढलं आणि आतमध्ये आणलं. भगवान म्हणायचे नाही मला बाहेर जायचं आहे आणि यशोदा म्हणायची बाहेर नाही जायचं आतमध्ये यायचं आहे. भगवान पुन्हा पुन्हा बाहेर जाण्याची धडपड करतात. भगवान पुन्हा पुन्हा यशोदा पुन्हा पुन्हा उचलते आणि आतमध्ये ओढून घेते आणि मग यशोदा म्हणते बाहेर जायचं नाही. बाहेर कुणीतरी तुला मारलं वगैरे तर भगवान म्हणतात मला मारलं नाही पण मी मारायला आलोय त्याचं काय घ्यायचं? मी दुसऱ्याला मारायला आलोय त्याचं काय? मला आत बसल्यानंतर कसं जमेल? यशोदा म्हणते बाहेर जायचं नाही. भगवान म्हणतात मला बाहेर जायचं आहे आणि मग यशोदा कोणत्या तरी कामात गुंतली असताना भगवान बाहेर जातात. त्या गोपाळांमध्ये उभे राहतात. गोपाळांच्या कडेने तो घोडा असा मोठमोठ्या पद्धतीने नाचत होता आणि नाचत असलेला घोडा जेव्हा कृष्ण परमात्म्याला पाहतो तेव्हा कृष्णाच्या जवळ येतो आणि मोठमोठ्याने तो घोडा नाचायला लागला. नाचायला लागल्यानंतर बाकीच्या गोपाळांनी विचारलं का रे कृष्णा, हा घोडा तू जोपर्यंत येत नव्हता तोपर्यंत आमच्या समोर येऊन नाचत होता आणि तुला पाहिल्यापासून घोडा पुन्हा पुन्हा तुझ्या जवळ येऊन नाचतोय, तुझी याची ओळख आहे का? भगवंतांनी सांगितलं ओळख नाही पण ज्याचं मरण जवळ आलं ती माझ्या जवळ येतं. तर काही नाही म्हटले. दुसरे अर्थ लावू नका तुम्ही लगेच. याचं मरण जवळ आलंय म्हणून माझ्या ठिकाणी यायला लागलाय, माझ्या ठिकाणी दिसायला लागलाय. भगवंतांनी मग ती शेपटी ओढली. तो घोडा बितरला, अंगावर लाता मारायला लागला. भगवंतांनी त्याच्या जबड्यात हात घातला. त्या जबड्यामध्ये ते जबड्याचे 2 भाग झाले आणि केशी नावाचा दैत्य जागेवर मेला. केशी नावाचा दैत्य जागेवर मेल्यानंतर नारद प्रगट होतात आणि कृष्णाला म्हणतात हे कृष्णा, केशी नावाच्या दैत्याला तू मारलंस ना म्हणून आजपासून तुला केशव या नावाने लोक हाक मारतील. अशी केशव शब्दाची व्याख्या सांगितली जाते. इथं अर्जुनाने काय केलंय बघा. भगवंतांनी काय केलंय? केशीहंता. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अर्जुनाला उपदेश करणारा हा कोण आहे? केशीहंता म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. काय सांगतोय? जे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे, बुद्धी अनन्य अशा पद्धतीची झाली तर त्या खऱ्या अर्थाने बुद्धीची शुद्धता म्हणा, बुद्धीची व्यापकता म्हणा, बुद्धीची कुशाग्रता म्हणा, बुद्धीची अनन्यता काय आहे? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा बुद्धी अनन्य होते तेव्हा शरीराकडून कोणतंही कर्म घडलं तरी त्या कर्माचा कोणताही संबंध याच्या जीवात्म्याशी लागत नाही. हा दिलेला कर्मशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा सिद्धांत आहे. जर आमची बुद्धी, आमचं मन हे राम झाले, हे राम झाले ही वृत्ती झालेली असेल तर मग या देहाकडून चांगलं कर्म घडलं काय आणि वाईट कर्म घडलं काय याच्या पापपुण्याचा संबंध या देहाशी राहत नाही. मी परवाच एक प्रमाण आपल्याला देऊन आलो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पापपुण्य अंगा. तुकाराम महाराजांची भाषा आहे. अग्निरूप झालो, पापपुण्य आमच्या ठिकाणी लागत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्माची स्थिती ही आहे. भगवान हे साक्षात परमात्मा स्वरूप असल्यामुळे नटधारी आणि भोगभोगुनी ब्रह्मचारी. भोगभोगुनी ब्रह्मचारी ही भाषा तिथं येते. साक्षात परमात्मा स्वरूप असल्यामुळे कोणत्याही पद्धतीचा स्पर्श, कोणत्याही पद्धतीचा रासक्रीडेचं प्रकरण पाहताना आपण गोपीगीताच्या वेळेला हे सगळं बघितलं आहे की तिथला रास शब्दाचा अर्थ काय करायचा, तिथं ते असलेली रमणीयता म्हणजे नेमकं काय आहे याचा विचार करून आलो. मला त्याच्यात जास्त गुंतायचं नाही. मुद्दा काय आहे? द्वारकेचा सगळा संसार सांभाळत असताना सुद्धा त्याच्यात राहूनही त्याच्यापासून बाजूला राहावं ही वृत्ती ठेवणारे भगवान म्हणतात
माणसाला कुठं थांबायचं हे कळालं पाहिजे आणि माणसाला योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा हे कळालं पाहिजे. माणसाला वेळे समयसूचकता लक्षात आली पाहिजे. भगवंताचा हा सगळा द्वारकेतला प्रपंच चालू होता आणि हा द्वारकेतला प्रपंच चालू असताना काय झालं, भगवंताच्या जवळ कारभार करणारे अनेक जण होते. देवाच्या जवळ भरपूर जण होते. त्याच्यामध्ये गरुड देवाच्या जवळ कायम असायचा. गरुड हे देवाचं वाहन, मुख्य वाहन. देवाला कुठेही जायचं झालं तर गरुडाशिवाय जाता येत नव्हतं. गरुडाला घेतल्याशिवाय जायचं नाही. भगवान कायम त्या गरुडाला हाक मारायचे, गरुडाला घ्यायचं, निघायचं. अनेकदा भगवान आणि गरुड ही दोन म्हणजे गरुडाला पाहिलं की लोक म्हणायचे देव कुठे आहेत आणि देवाला पाहिलं की लोक म्हणायचे गरुड कुठे आहे. इतकी अनन्यता दोघांची, एवढी अनन्यता. जरा पुढं बोलू का, देवाला भेटायचं असते तर गरुडाला भेटल्याशिवाय जाताच येत नव्हतं. इतकं अनन्यता होती. अनेक वर्ष हे चाललेलं होतं. पण गरुडाच्या ठिकाणी या अनन्यतेचा एक अहंकार झाला होता. जवळ राहण्याचा एक अहंकार झाला होता. गरुडाला असं वाटायचं कृष्ण परमात्मा माझ्याशिवाय कुठं जात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, अहो काय सांगून बसला त्यांचं, तुम्ही काय घेऊन बसला, आपल्याशिवाय त्यांची म्हणी सगळ्या पाठ आहेत आपल्याशिवाय त्यांची काडी हलत नाही. गरुडाला असं वाटायचं आपल्याशिवाय काडी हलत नाही. हस्तिनापूरला जायचं असलं गरुड कुठं आहे बघा, मथुरेकडे जायचं असलं गरुड कुठं आहे बघा, कोणावर स्वारी करायची असेल गरुड कुठं आहे बघा, अर्जुनाला भेटायला जायचं असेल गरुड कुठं आहे बघा, कुठंही जायचं असेल तर गरुडाशिवाय काही होत नव्हतं. त्यामुळे गरुडाला असा अहंकार झाला होता आपल्याशिवाय काही नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस उशिरा आलं काय लवकर आलं काय, उशिरा जरी आलं तरी त्याला माहीत असायचं आपल्याशिवाय काही होत नाही. उशिरा आलं तरी काही नाही, नाही मी इथं कुठल्याच गरुडाला म्हणत नाही, हे आपलं वेगळं आहे, आपलं प्रवचन मला वेगळे आहे. पण ती गरुड, त्याला गरुडाला वाटायचं अजिबात नाही, काही नाही, चालेल, होत राहील. अहंकार निर्माण झाला. मी आपल्याला एक सांगतो जाता जाता सूत्र. ज्ञान आपण बोललोय अनेकदा की ओबी फक्त सांगून पुढे जातो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार कधी येईल सांगता येत नाही. बऱ्याचदा आपण जसं जसं म्हणून त्या परमार्थाचा विचार करत असताना उपाध्या दोन पद्धतीच्या सांगितल्या बघा. एक, आपण निर्माण केलेलं जे घर आहे ही उपाधी, आणि दुसरं आपल्या ठिकाणी निर्माण होणारा अहंकार ही सुद्धा एक उपाधी. एखाद्या वेळेस बाह्य उपाधीचा त्याग करणं शक्य होईल, पण अंतर उपाधीचा त्याग करणं फार कठीण जातं. अहंकार कधी निर्माण होईल सांगता येत नाही. गरुडाला अहंकार निर्माण झाला तो त्याच्या सेवेचा. इकडं सत्यभामेला भगवान काय म्हटले होते, तू कशी आहे घरात साखर. त्यामुळे तिला स्वतःच्या ठिकाणी असलेल्या साखरपणाचा रूपाचा अहंकार झाला. तिला वाटायला लागलं माझ्यासारखे रूपवान कोणी नाही, मी रूपवान आहे म्हणून तर मला माझ्या एवढ्या सगळ्यांना देखत भगवान काय म्हटले मला, तू साखर आहेस, गोड आहेस असं म्हटले. म्हणून तिला स्वतःच्या रूपाचा अहंकार झाला. देवाने विचार केला, अरे अरे अहंकार नाही चालत मला. भगवान म्हणतो मला सगळं सहन करतो मी, फक्त अहंकार सहन करत नाही. गोपीगीतामध्ये आपण ऐकलंय बघा, मी एक अभंगही अनेकदा सांगितलाय. कान यारे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलिले वनी सावजानी वेढिले, येतवरी होता संग अंगे अंग लपविले. शेवटचं चरण महत्त्वाचं आहे. तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगे अंतरला. हे पाहिले मागं म्हणजे काय, मागं म्हणजे फार काही नाही, अहंकार निर्माण झाला एवढ्या वेगे अंतरला. सूक्ष्म अहंकार जरी निर्माण झाला भगवान गायब होतात. भगवंताला तेवढं चालत नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा, नामदेवराची प्रार्थना आहे. चालत नाही तेवढं नको म्हणतात. पण इथं गरुडाला सेवेचा अहंकार झाला, सत्यभामीला स्वतःच्या रूपाचा अहंकार झाला. भगवान म्हणतात काय करावं हा विचार करत होते. आणि तेवढ्यामध्ये भगवंताच्या या द्वारका नगरीमध्ये बाहेरच्या बगीच्यामध्ये हनुमंतराय येऊन थांबले. हनुमंतरायाचा आणि भगवंताचा संबंध किंवा हे द्वारकेमध्ये आले, द्वापार युगात आले कसे, आपल्याला हनुमंतरायाचं चरित्र रामायणाच्या वेळेला मी सगळं सांगितलं. फक्त एका वाक्यात सांगतो म्हणजे लक्षात येईल. हनुमंतराय चिरंजीव. प्रभू रामचंद्र जेव्हा अवतार समाप्तीच्या वेळेला प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता तुम्ही चिरंजीव आहात, मला अवतार समाप्त करायचा आहे, तुम्हाला काय आशीर्वाद देऊ. ऐका बरं काय आशीर्वाद देऊ. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू काही नाही, जिथं जिथं तुमची चरित्र चालतं, जिथं जिथं तुमची कथा चालते, जिथं जिथं तुम्ही आहात तिथं तिथं सेवा करायला मला मिळावी एवढाच आशीर्वाद द्या. दुसरा काहीच नाही म्हटलंय, एवढाच आशीर्वाद द्या. जिथं जिथं तुम्ही आहात ना तिथं. म्हणून आपल्याकडे गावाकडे रामायण लावलं जातं. आता जवळ्याची मंडळी इथं आहेत त्यांना माहीत आहे, आमच्या जवळ्यामध्ये कित्येक वर्ष झालं रामायण चालतं, पिढ्यानपिढ्या. म्हणजे ते गावातल्या वयोवृद्ध माणसाला सुद्धा माहीत नाही की हे रामायण कधीपासून चालू झालं आहे.
त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात आमच्या लहानपणापासून असंच आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. रामायणामध्ये आपल्याकडे काय केलं जातं, एक सांगणाऱ्याचा पाठ असतो, एक वाचणाऱ्याचा पाठ असतो आणि आणखीन एक रिकामा पाठ ठेवलेला असतो. तो पाठ कशा करता असतो, मारुतीराय त्या पाठावर येऊन बसतायत अशी श्रद्धा असते. आपल्याकडे गावात आजही ते सांभाळलं जातं. हनुमंतराय चिरंजीव असल्यामुळे फिरत 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 रामभजन करत 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 द्वारकेमध्ये नेमकं त्या बगीच्यामध्ये येऊन थांबले. आले ते आले, आता हनुमंतरायच आहेत, त्यांनी काय इकडं तिकडं नासधूस करायला सुरुवात केली. त्या बगीचेमध्ये काय आपलं बघायचं, फुल नाही पटलं की उपटून टाकायचं. त्यांना बरं छोटी छोटी फुलाची झाडं नाजूक पद्धतीची द्वारकेतली, त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. का रावणाची झाडं उपटली, त्यांना ह्याचं काय पडलं आहे. त्या अशोकवनातली झाडं एका करंगळीसहित भगवान हनुमंतराय उपटायचे, त्यांना काय पडलं. त्याने आपलं बघायचं, त्या फुलांमध्ये काही राम नाही वाटलं की टाकून द्यायचं. आपण म्हणून तेव्हापासून म्हण आहे काय राम नाही याच्यात, नाही का, याच्यात काय राम नाही असं म्हटलं जातं, ते टाकून द्यायचं. नासधूस सगळी सुरू केली. नासधूस चालू झालेली ही सगळी कुणीतरी सेवकांनी इथं येऊन दरबारामध्ये सांगितलं. दरबारामध्ये सांगितलं, ते सांगितलं बलराम दादाकडे जाऊन सांगितलं. बलराम दादा सांगितलं, म्हटले एक वानर आले, त्यांना काय माहिती कोण आहे हे, एक वानर आलंय म्हटले आणि नासधूस करायला लागले, सगळं काही कळेना. बलराम दादांनी सांगितलं बरं ठीक आहे, त्याचा बंदोबस्त सांगतो. बलराम दादांनी सांगितलं, ए कृष्णा इकडे ये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जवळ आले. म्हटले काय दादा. बलराम आणि श्रीकृष्ण परमात्मा या दोघांचं बंधुप्रेम याच्यावर एक स्वतंत्र चिंतन करता येण्यासारखं आहे. कधीतरी आपण त्याचा विचार करू. काय दोघांमध्ये बंधुप्रेम होतं, अविरत बंधुप्रेम. मुळात बलरामजी म्हणजे कोण आहेत आणि श्रीकृष्ण परमात्मा कोण आहेत हे पूर्वार्धामध्ये मी सांगितलं आहे. बलरामजी म्हणजे शेष आहेत आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णू आहेत. दोघांचं असलेलं सख्य, दोघांनी केलेल्या लीला बलरामांनी सांगितलं. कृष्णा एक काम आहे. काय दादा. काही नाही म्हटले, आपल्या बगीच्यामध्ये कुणीतरी एक वानर आलंय म्हटले, ते नासधूस करायला लागले, कोणाला तरी पाठवून त्याचा बंदोबस्त कर, कोणाला तरी पाठवून त्याचा बंदोबस्त कर बरं त्या वानराचा. भगवंतांनी सांगितलं दादा काळजी करू नका, करतो बंदोबस्त. भगवंताच्या लक्षात आलं ते वानर म्हणजे कोण आहे. आता ते भगवानच होते, त्यांना काय अवघड आहे का यशस्वी अवधार्य ज्ञान आहे नाही गुण. भगवंताला माहीत होतं. भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही. भगवंतांनी गरुडाला बोलवलं. गरुडा इकडे ये. गरुडाने विचारलं काय प्रभू कुठं जायचं आहे का. नाही म्हणले कुठं जायचं नाही, तुला एक काम सांगतो. म्हणले काय. काही नाही म्हटले, त्या आपल्या बगीच्यामध्ये एक वानर आलं आहे. बरं मग त्या वानराला जा आणि त्या वानराला थोडं माझ्याकडे बोलवून आण, त्या वानराला माझ्याकडे बोलवून आण. गरुडाने विचार केला काय गंमत आहे, मी कोण आणि काम काय सांगतायत. अहो ज्याच्या त्याच्या योग्यतेने काम सांगावं ना. मी कोण आहे. गरुड. ज्याचं पानही ज्याचं कृष्णाचं पानही ज्याच्याशिवाय हलत नाही, काडीसुद्धा हलत नाही, तो कोण. मी. भगवंताला घेऊन जाणारा. लोक अगोदर माझ्या पाया पडतात, आहे का वेळ देवाची, आणि मग मी यांच्या भेटीची वेळ देतोय. आणि मला सांगितलं वानर म्हणून. गरुडाने विचारलं काय देवा, कोणाला काय काम सांगता, काय कळतंय का नाही. ज्याच्या त्याच्या योग्यतेने कामं सांगितली पाहिजे. ज्याच्या त्याच्या योग्यतेने काम सांगितलं तर त्याला गोड वाटतं. अलीकडल्या काळामध्ये योग्यता बघूनच कामं सांगावी लागतात. समजा आता बुडूकदादा सुरेश नाना माझ्यासमोर बसलेले आहेत, त्यांनी जर मला सांगितलं, दुपारी फोन केला नानांनी मला सांगितलं महाराज तुमचं प्रवचन आहे ना, मग अगोदर येऊन जरा व्यासपीठ वगैरे टाकून घ्या, असं जर म्हटले, म्हणणार नाहीत नाना मला माहीत आहे, नाहीतर म्हणून बघा पुढल्या वर्षी येतोय का मी प्रवचनाला. हो मला म्हणजे काय, मी बरोबर 6:30ला आलो पाहिजे, 2 चौबदार माझ्या मागं पाहिजे, एक पुढं पाहिजे, सगळे एकदम सगळं तयारीत पाहिजे, तेव्हा मी येणार, मग बसणार. हे आविर्भाव आम्हाला प्रत्येकाला लागले ना, चिटकले ना. प्रत्येकाच्या दृष्टीने त्या त्या गोष्टीचा अहंकार चिटकलेला दिसून येतोय ना. भगवान गरुड म्हणतो देवा सांगताय काय काम तुम्ही मला, त्या वानराला बोलून आणायचं. भगवंतांनी सांगितलं हे बघ आता ते मला गरज आहे त्याला बोलवायची, कोणी नाही आहे, दुसरं कोण नाही म्हणून तुला सांगितलं, तुला जमतंय का बघ, नाही तर मी जातो. जाऊ दे म्हटले, मी जातो, त्याला काय आपुले ते थोरं पण विसरायला नारायण, मी जातो. गरुडाने सांगितलं बरोबर तेवढं काही नका करू, राहू द्या मी घेऊन येतो, आज्ञापालन सेवकाचा धर्म. जरा गरुडजी गेले आणि त्या बागेमध्ये गेले. आता ते वानर म्हणजेच हनुमंतराय त्यांचं काम चालू होतं, उगाच झाड उपटायचं फेकून द्यायचं चालूच होतं. आता हे गरुडने विचारलं केलं काय या वानराला. गरुडजी त्याच्याजवळ गेलो, हे माकडा. आता गरुडच होते ते, ए माकडा म्हणल्याबरोबर हनुमंतरायने असं बघितलं, जे जोरात एक जे मारलं, तोंडा नाकातून रक्त पडलं, ते जे गरुड उडलं भगवान कृष्णाच्या पायाजवळ येऊन पडलं. 5-10 मिनिटं त्याला कळत नव्हतं की आपण कुठून कुठे पडलोय. 5-1 मिनिटांनी बघितलं, इकडं बघितलं, काहीच नाही. एकदम हनुमंत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने विचारलं, अरे 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 काय झालं, उठ 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 उठ, काय झालं. गरुडाने विचारलं, ते नाही इथं.
काय झालं बघ तर काय झालं काय. त्याने इकडं तिकडं बघितलं. हां मी द्वारकेत आलो आहे आता म्हटले त्या बगीच्यातून लक्षात आलं. अरे काय झालं. अहो गरुडाने सांगितलं प्रभू मारायचं होतं तर इथंच मारायचं, दुसऱ्याकडून कशाला मारायचं. हां तुम्हाला मारायचं होतं मला मारून टाक, तुमच्या हातून मारलं असतं तर चाललं असतं, दुसऱ्याकडून. अरे नाही तसं काही नाही झालं. काय झालं. अहो ते काय झालं काय. नाही ते गेलो आणि ते हे बघा फजिती हे ते. अरे रे असं झालं का. बरोबर एक काम कर तू काय करणं. नाही माकडा माझ्या मालकाने बोलवलं असं म्हणलं. बरोबर तू एक काम कर तू पुन्हा तिथं जा. गरुडाने सांगितलं कोणतीही शिक्षा द्या फक्त बागेत पाठवू नका. आता काही शिक्षा घ्यायला तयार आहे. बोधले महाराजाचं महिनाभर प्रवचन ऐकायला तयार आहे पण तिकडे पाठवू नका. ही शिक्षा द्या वाटल्यास. बसून राहतो महिनाभर या गावात पण तिकडे पाठवू नका. नाही एक काम करा. काय करू. पुन्हा त्या बागेत जा. हो कशा करता दुसरं नाही का तुम्हाला. नाही तिथं जा. बरं काय करू. जा आणि त्यांना सांग की तुम्हाला प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय. काय सांगितलं. तू जा तिथं आणि तिथं जाऊन सांग तुला प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय. ऐका गरुडांनी सांगितलं प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय. मी खरं बोललो तर एवढं मारलंय. आता जाऊन काय बोलायचंय. खोटं आहे का इथं. राम नाही अयोध्या नाही काही नाही. मी खरं बोललो माझ्या मालकानी कृष्णाने बोलवलंय असं खरं बोलायला गेलो तर मला एवढं मारलं. मला आता तुम्ही खोटं बोलायला सांगता. खोटं बोलल्यानंतर किती मार खावा लागेल. भगवान म्हटलं तू काळजी करू नको मी सांगतो तेवढं कर. जा म्हटलं तेवढं म्हण. आता सगळं धैर्य एकवटलं. आज्ञापालन करायचे धैर्य एकवटलं आणि हा गरुड घाबरत तिथपर्यंत गेला. त्या बगीचेपर्यंत गेला. हनुमंतराय असे पडलेलेच होते असे निवांत. चालूच होतं त्यांचं श्रीराम 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 चालूच होतं. गरुड त्याच्या जवळ गेला. जवळ म्हणजे फार जवळ नाही लांबून. त्याला माहीत होतं हात पोचणार नाही अशा अंतरावर. माणसानं उभारताना सुद्धा तसंच उभं राहावं एकदम. हां जरा थोडासा असा व्यवस्थित पद्धतीने उभारला. म्हणजे मार्कलिस्ट घेऊन जाताना मुलं घरी गेल्यानंतर फेल झाल्यानंतरचं मार्कलिस्ट दाखवताना कसं लांबून उभारतात का नाही असं चांगलं कमीत कमी बरंच अंतर असतंय. बाबा हे मार्कलिस्ट बघा असं म्हणत असतात लांबून बघत असतात ते. तसं ते गरुडाला माहीत होतं. त्याने लांबून असा उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर गरुडाच्या मुखातून शब्द आले हे कपिश्रेष्ठा. लक्षात आलं का तुमच्या. आता हे पहिल्यांदा काय म्हटलं होता आता काय म्हणतोय. हे कधी झालं. हां त्याच्याकरता हे लागतं सगळं. हे कपिश्रेष्ठा बरोबर ह्याच्या तोंडात भाषा आली बघा. तुला प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय असं म्हटल्यावरून डोळे झाकले. काय करते कोणाच ठाऊक आता म्हटले हे असं डोळे झाकले. बरोबर हनुमंतराय एकदम गरुडाच्या जवळ आले. त्याला मिठी मारली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं अगोदर म्हणायला काय झालं तुला. गरुडाला वाटायला लागलं हे चांगलं झालं. चल म्हटले आता. गरुड म्हटलं हे सगळं खरं आहे पण तिथं जर राम नसले कुठलं काय आताचा कार्यक्रम भागला. गरुडाने सांगितलं तुम्ही जा. नाही तू चल. तू म्हटलंय ना रामाने बोलवलंय. कुठे आहेत राम. तिकडे आहेत. चल मग तू दाख. नाही तुम्ही जा. बोलवलंय तिकडेच आहेत ते बसलेले आहेत तिथं. नाही तू चल बरोबर. गरुडाची धाकधूक वाढायला लागली. गरुड म्हणायला लागला आता जर तिथं राम नसतील तर माझं काही खरं नाही. आणि असा गरुड त्यांना घेऊन येत होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं हनुमंतराय यायला लागलेत. भगवंतांनी सांगितलं सगळ्यांना चला हनुमंतराय यायला लागलेत. मग आत्ताच्या आत्ता या द्वारकेचा बदल अयोध्येत करा. द्वारका अयोध्या झाली पाहिजे का. हनुमंतरायाला द्वारका माहीत नाही. हनुमंतरायाला माहीत आहे ती फक्त अयोध्या. हनुमंतरायाला कृष्ण माहीत नाही. हनुमंतरायाला माहीत आहे ते फक्त राम. हनुमंतरायाला कोण सत्यभामा माहीत नाही. हनुमंतरायाला माहीत आहे ती फक्त सीता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. भगवंतांनी लगेच रामरूप घेतलं. काय अवघड आहे भगवंताला रामरूप घ्यायला. रामरूप घेतलं आणि सांगितलं सत्यभामीला लगेच सीता व्हा तयार. सत्यभामीने विचार केला यांचा होता राम होता तेव्हा सीता होती. सीता फार सुंदर होती म्हणून सत्यभामीने जी मेकअप केली. काय त्या मेकअपचा आता हे नको कारण सीता सुंदर होती ना. रावण घेऊन गेला होता म्हणजे सीता सुंदर होती. सीतेचं सौंदर्य अबाधित असावं. जे
मेकअप केला, एवढं मोठमोठ्या पद्धतीने सुंदर नटून थटून सीता होण्याकरता नटून थटून सत्यभामा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जवळ म्हणजेच प्रभू रामचंद्राच्या जवळ काय म्हणून उभा राहिली? सीता. सीता म्हणून उभा राहिली. हनुमंतराय आले, प्रभू रामचंद्रांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, चरणावर नतमस्तक झाले, प्रभू रामचंद्रांच्या नतमस्तक झाले आणि इकडं बघितलं, प्रभू सत्यभामेकडे बघितलं म्हणजे सीतेकडे पाहिलं आणि हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना विचारलं, प्रभू अहो तुम्ही एक पत्नी, ही दुसरी बायको कुठून आणली? सीतामाई कुठे आहे माझी? मी जिच्या करता आलो, ज्यांच्या दर्शना करता आलो, ती सीतामाई माझी कुठं आहे? दिसत नाही आहे ना? या या साहेब या समोर बसतो. बरं बरं बसा बसा बसा. आपल्या प्रवचनामध्ये आज माननीय श्री राजेंद्रजी मिरगणे साहेब, आपल्या बार्शीकरता एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ते आज मंदिरामध्ये आल्यानंतर ते खऱ्या अर्थाने नामदार होऊन मंदिरामध्ये आलेले आहेत. त्याबद्दल त्यांच्याकडं असलेलं जे गृहनिर्माण संस्थेचं जे खातं आहे त्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आज प्राप्त झालेला आहे आणि म्हणून बार्शीला एक मंत्री महोदय आपल्याला लाभले आणि त्या दृष्टीने आज ते इथं उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्दसुमनाने प्रथमतः स्वागत करतो. एक 5-10 मिनिटाचा विषय माझा राहिलेला आहे, तेवढा फक्त पूर्ण करतो. आपला विषय चालला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी असलेल्या बुद्धीचं कौशल्य, असलेली सगळीकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती. हनुमंतराय जेव्हा भगवंताच्या जवळ येत आहेत, प्रभू रामचंद्र म्हणून भगवंताचं दर्शन होतं, पण सत्यभामेमध्ये मात्र त्यांना सीतेचं दर्शन होत नाही आणि म्हणून हनुमंतराय काकुळती येऊन प्रभू रामचंद्रांना म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, सीतामाई कुठे आहेत? सीतामाई कुठे आहेत? प्रभूंनी सांगितलं ही काय इथं आहे? नाही नाही, ही सीता नाही आहे, सीतामाई कुठे आहेत? सीतामाईचं दर्शन झालं नाही तर मला अस्वस्थ होईल म्हणून पुन्हा हनुमंतराय अस्ताव्यस्त पद्धतीने आरडाओरडा करायला लागले आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण म्हणजेच प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, रुक्मिणीला बोलवा. रुक्मिणी आहे तशी आली. हनुमंतरायांनी सांगितलं, ही माझी सीता आहे. म्हटले आहे तशी आली, ही माझी सीता आहे. याच्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सत्यभामेच्या ठिकाणी असलेला रूपाचा अहंकार घालवला, गरुडाच्या ठिकाणी असलेल्या सेवेचा अहंकार घालवला. असं निरअहंकारी आपल्या जवळच्या लोकांना करून एका विशिष्ट अशा भूमिकेमध्ये राहत असताना त्याच्याशी काही संबंध न ठेवता पुन्हा एका विशिष्ट भूमिकेमध्ये राहणं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र, अशा विविध गुणांनी नटलेलं चरित्र. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा एक शतावधानी अशा पद्धतीचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. त्यामुळे द्वारकेचे राजा म्हणून शोभणारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, त्यामुळे सगळीकडे लक्ष देत असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. सगळीकडे आपण 2 दिवसापासून पाहतोय, जेवढं द्वारकेमध्ये लक्ष आहे तेवढंच मथुरेमध्ये लक्ष आहे, तेवढंच हस्तिनापूरकडे लक्ष आहे, तेवढंच गोकुळाकडे लक्ष आहे, तेवढंच कुटुंबामध्ये लक्ष आहे, तेवढंच परिवारामध्ये लक्ष आहे. असं सगळीकडे लक्ष देणारे कृष्ण परमात्मा. मला वाटतं भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळीकडे लक्ष देत होते म्हणूनच ते द्वारकेचे राजे होते. तसं राजेंद्र शब्दाचा अर्थसुद्धा सगळीकडे लक्ष देणं हाच आहे. सगळीकडे शतावधानी अशा पद्धतीचंच आहे. आदरणीय राजेंद्रजी साहेब मिरगणे अनेक पद्धतीचं वेगवेगळं त्यांचं आपल्याला सगळ्याला माहीत आहे की एका कॉन्ट्रॅक्ट लाईनमधून एक वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आज बार्शीचे नामदार म्हणून आज आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत. त्यामुळे बार्शीकरांच्या वतीने एक आनंदाचा क्षण असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी करत असलेलं जे कार्य आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये करत असलेलं जे कार्य आहे, हे पद त्यांना मिळालं. मला माझे आणि त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळे आज जे हे त्यांच्याकडे पद आलं, त्यांच्या ठिकाणी असलेलं जे बुद्धीचं कौशल्य आहे, गृहनिर्माण संस्थेमध्ये कशा पद्धतीने काम करता येतं आणि कशा पद्धतीने काम करू शकतो, हा जे असलेला प्लॅन आराखडा त्यांनी सगळ्या शासनाच्या समोर मांडला. म्हणून शासनाने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आणि अशा पद्धतीचं एक बुद्धीचं कौशल्य असणारी व्यक्ती आपल्या बार्शीला लाभली, हे बार्शीकरांचं त्या दृष्टीने भाग्य आहे. अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल एक अंतःकरणपूर्वक अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. ते आपल्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र ऐकत असताना, विविधांगी अशा पद्धतीचं भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकत असताना आपण 5 विवाह भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे झाले. पुढे भगवंतांनी जे विवाह केलेला आहे तो विवाह कोसल देशाची असणारी मुलगी सत्या हे तिचं नाव आहे, तिच्याबरोबर भगवंताचा विवाह झाला. हा 6वा विवाह झाला. त्याच्यानंतर 7वा विवाह हा भद्रा नावाची मुलगी म्हणजे स्तुतकीर्ती नावाची भगवंताची एक आत्या होती. ती आत्या स्तुतकीर्ती असणारी आत्या केकय नावाच्या देशामध्ये राहत होती.
त्या देशामध्ये असलेल्या श्रुतिकीर्ती नावाच्या आत्याची मुलगी भद्रा तिच्याबरोबर विवाह झाला आणि 8वा विवाह हा मद्र देशाची असणारी मुलगी लक्षणा की जिला सुलक्षणा असंही म्हटलं जातं तिच्याबरोबर विवाह झाला. असे पुढचे 3 विवाह आहेत. म्हणजे पहिला विवाह हा रुक्मिणीबरोबर आहे, दुसरा विवाह हा सत्यभामेबरोबर आहे, तिसरा विवाह जामवंती बरोबर आहे, चौथा विवाह कालिंदी बरोबर आहे, 5वा विवाह मित्रवंदे बरोबर आहे, 6वा विवाह भगवंताचा जो सांगितला तो सत्या किंवा नागनजीत असंही तिचं नाव आहे तिच्याबरोबर आहे, 7वा विवाह हा भद्रा नावाच्या मुलीबरोबर आहे, ती केकय नावाच्या देशामध्ये राहत होती, आणि 8वा विवाह हा मद्र देशाची असणारी मुलगी आणि तिचं नाव लक्षणा तिच्याबरोबर विवाह केलेला आहे. अशा भगवंताच्या अष्टनायिका म्हणून आपल्याकडे सांगितल्या जातात. पुढे 16,108 100 ह्या स्त्रिया कोणत्या आहेत? एकाने खरं तर एक फार गमतीने प्रश्न विचारला आहे. भगवंताचे हे अनेक विवाह म्हणजे काय आहेत? हे झालं लौकिकाच्या दृष्टीने, एवढ्या स्त्रिया होत्या, अमुक झालं तमुक झालं, हे सोडा, हे सगळं डोक्यातून बाजूला काढा. मी एक तत्वज्ञानातलं वाक्य सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे हे सगळे विवाह म्हणजे नेमकं काय आहेत? या स्त्रिया म्हणजे स्त्रिया नाहीत, तत्वज्ञानाच्या दृष्टीने या सगळ्या वृत्त्या आहेत. नीट ऐका. वृत्ती, आपल्या अंतःकरणाच्या अनेक वृत्त्या असतात, अंतःकरणाच्या अनेक वृत्त्या आहेत. डोळ्यातून वृत्ती बाहेर पडत असताना एक आम्ही हा खांब आहे हे म्हणतो, हा माईक आहे हे म्हणतो, हे पुस्तक आहे म्हणतो, अशा अनेक वृत्त्या बाहेर पडत असतात. आणि ज्या ज्या वृत्त्या बाहेर पडतात त्या त्या प्रत्येक वृत्तीबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे विलन झालं की ती वृत्ती माईक विषयाकडे जाण्याच्या ऐवजी कृष्णचरणामध्ये लीन होते. त्यामुळे भगवंताचे विवाह हे स्त्रियांबरोबर आहेत, याच्यातला हा लौकिक झाला अर्थ. पण भगवंताचे विवाह खऱ्या अर्थाने अंतःकरणातल्या वृत्तीबरोबर झालेले आहेत. आणि जेव्हा वृत्तीबरोबर कृष्ण परमात्म्याचा विवाह होतो तेव्हा वृत्ती राहत नाही, वृत्ती हे निवृत्ती झाली, वृत्ती ही निवृत्ती होऊन जाते. त्यामुळे वृत्तीच्या ठिकाणी वृत्ती म्हणून न राहणं, जरा सोपं सांगतो, मन मन म्हणून न राहणं, बुद्धी बुद्धी म्हणून न राहणं, अहंकार अहंकार म्हणून न राहणं, मनाच्या ठिकाणचा मनपणा निघून जाणं, बुद्धीच्या ठिकाणचा बुद्धिपणा निघून जाणं आणि हे सगळं एकमय कृष्णमय होऊन जाणं, याला खऱ्या अर्थाने विवाह म्हटलं जातं. त्यामुळे भगवंताचे विवाह हे वृत्तीला निवृत्ती करण्याच्या दृष्टीने आहेत. निवृत्ती या शब्दाचा अर्थ नेमकं काय सांगितला जातो की कोणत्याही पद्धतीची आसक्ती न राहणं, याला निवृत्ती म्हटलं जातं. आणि त्या अवस्थेपर्यंत पोहोच करणारे हे सगळे लौकिकाच्या दृष्टीने आम्हाला तो संसार वाटतोय, पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने तो खऱ्या अर्थाचा परमार्थ आहे. सगळ्यात राहूनही त्याच्यातून बाजूला पडणारं असं श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आहे. द्वारकेतलं हे सगळं चरित्र सुरू झालं खरं, पण तेवढ्यामध्ये पुन्हा हस्तिनापुरातून निरोप आला आणि पुन्हा पांडवाकडे जाण्याची भगवंताला वेळ आली. भगवान आता पुन्हा पांडवाकडे गेल्यानंतर काय नेमकं भगवंताच्या जीवनामध्ये घडतं, भगवान कशा पद्धतीने पांडवांना मदत करतात, याचा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याच्या प्रवचनामध्ये करू.